भावकीतील लोकांपासून जपून कसे राहावे. नंबर 1 मित्रांनो, मर्यादा स्पष्ट ठेवण्याची सवय लावा. भावकीतील आजकाल आपलंच माणूस आहे या नावाखाली अनेक जण तुमच्या वेळेवर, पैशावर आणि निर्णयावर हक्क गाजू लागतात. सुरुवातीलाच तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये मदत करणार आणि कुठे थांबणार हे शांतपणे पण ठामपणे सांगितलं पाहिजे. नाही म्हणण्याची भीती सोडली नाही तर समोरच्याला तुमची सवय लागते. मर्यादा एकदा स्पष्ट केल्या की लोक दोनदा विचार करतात आणि तुम्हालाही अनावश्यक ओझं येत नाही. नंबर 2 मित्रांनो, आर्थिक व्यवहारात सावध राहा. आजच्या काळात भावकीतले वाद जास्त करून पैशामुळेच होतात. कुणी कर्ज मागितलं, गुंतवणुकीचा सल्ला दिला किंवा भागीदारीचा प्रस्ताव ठेवला तर लगेच भावनेत येऊन निर्णय घेऊ नका. लेखी पुरावा ठेवा. शक्यतो उधारी टाळा आणि नातं आहे म्हणून विश्वास हा अंधविश्वास करू नका. पैसा आणि नातं वेगळं ठेवलं तर शांतता टिकते. नंबर 3 मित्रांनो, प्रत्येक गोष्ट शेअर करू नका. तुमचं उत्पन्न, घरातील गोष्टी, वैयक्तिक अडचणी किंवा भविष्याचे प्लॅन सगळ्यांशी शेअर करणं आजच्या काळात धोकादायक ठरू शकतं. काही लोक समोर गोड बोलतात पण मागे चर्चा करून तुमच्याच विरोधात वापरतात. त्यामुळे किती सांगायचं आणि कोणाला सांगायचं याची शहाणपणाने निवड करा. नंबर 4 मित्रांनो, तुलना आणि स्पर्धेपासून दूर राहा. भावकीत सतत तुलना चालू असते. कोण जास्त कमवतो, कोणाचं घर मोठं, कोणाचं लग्न भव्य. या स्पर्धेत अडकला की मनशांती संपते. तुमचं आयुष्य तुमच्या गतीने चालू द्या. इतरांचं पाहून निर्णय घेतले तर नंतर पश्चाताप होतो. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित ठेवा. नंबर 5 मित्रांनो, गोड बोलणाऱ्यांपासून सावध राहा. आजच्या काळात काही लोक मदतीच्या नावाखाली जवळ येतात पण त्यामागे स्वतःचा फायदा असतो. सतत तुमची स्तुती करणारे, प्रत्येक गोष्टीत होकार देणारे लोक नेहमीच प्रामाणिक असतात असं नाही. त्यांच्या कृतीकडे लक्ष ठेवा. शब्दांपेक्षा वागणं महत्त्वाचं असतं. नंबर 6 मित्रांनो, वेळ आणि ऊर्जा वाचवा. प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक बोलावणं, प्रत्येक छोट्या मोठ्या कामात धावून जाणं गरजेचं नसतं. तुम्ही तुमचा वेळ आणि ऊर्जा कुठे खर्च करताय खूप महत्त्वाचं आहे. जिथे तुमचा उपयोग फक्त कामांसाठी होतो आणि मान नाही मिळत तिथे हळूहळू अंतर ठेवा. स्वतःसाठी वेळ देणं ही गरज आहे. नंबर 7 मित्रांनो, शांत राहून अंतर ठेवण्याची कला शिका. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं, वाद घालणं किंवा स्वतःला सिद्ध करणं आवश्यक नसतं. काही वेळा शांत राहणं आणि हळूहळू अंतर ठेवणं हाच सर्वोत्तम मार्ग असतो. नातं तोडायची गरज नसते पण मनाने थोडं दूर राहिलं की त्रास कमी होतो. स्वतःची शांती आणि मान जपणं हेच सर्वात मोठं आहे. नंबर 8 मित्रांनो, उपकारांची साखळी तोडा. भावकीत आम्ही तुझ्यासाठी केलं होतं असं सांगून वारंवार उपकाराची आठवण करून दिली जाते आणि त्यांच्या बदल्यात तुमच्याकडून अपेक्षा ठेवल्या जातात. ही साखळी जितकी वाढते तितकं तुम्ही बांधले जाता. त्यामुळे सुरुवातीलाच मदत घेताना स्पष्ट बोला आणि शक्य असेल तिथे उपकार नकोत. स्वाभिमानाने उभं राहा. उपकाराचं ओझं कमी ठेवलं की नातं हलकं राहतं. नंबर 9 मित्रांनो, गॉसिप आणि कान भरवण्यापासून दूर राहा. आजकाल भावकीत एकमेकांविषयी बोलणं, अफवा पसरवणं आणि कान भरवणं खूप वाढलं आहे. त्याने तुझ्याबद्दल असं म्हटलं, ती तुमच्या विरोधात आहे अशा गोष्टी ऐकून लगेच प्रतिक्रिया देऊ नका. थेट त्या व्यक्तींशी शांतपणे बोलून सत्य जाणून घ्या. गॉसिपमध्ये अडकला की नात्यांमध्ये गैरसमज वाढतात आणि मनशांती हरवते. नंबर 10 मित्रांनो, स्वतःचा निर्णय स्वतः घ्या. लग्न, करिअर, व्यवसाय किंवा घराचे निर्णय घेताना भावकीचा दबाव येतो. लोक काय म्हणतील, आपल्या घराण्याची परंपरा या नावाखाली अनेकदा चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडलं जातं. पण शेवटी परिणाम तुम्हालाच भोगायचा असतो. त्यामुळे सल्ला ऐका पण अंतिम निर्णय तुमचा स्वतःचा असू द्या. नंबर 11 मित्रांनो, सतत मदत करणं म्हणजे कर्तव्य नाही. काही लोकांना सवय लागते की तुम्ही नेहमी मदतीला धावून येणार. मग ते छोटं काम असो किंवा मोठं, ते तुमच्यावर अवलंबून राहतं. पण प्रत्येक वेळेस मदत करणं ही तुमची जबाबदारी नाही. कधी कधी आज शक्य नाही असं सांगणं गरजेचं असतं, नाहीतर लोक तुमचा गैरफायदा घेतात. नंबर 12 मित्रांनो,
मत्सर ओळखा आणि अंतर ठेवा. तुम्ही प्रगती करत असाल, काहीतरी नवीन साध्य करत असाल, तर काही भावकीतील लोकांना ते सहन होत नाही. ते थेट नाही पण अप्रत्यक्षपणे टोमणे मारतात, कमीपणा दाखवतात किंवा अडथळे निर्माण करतात. अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्याशी आवश्यक तेवढंच नातं ठेवा. प्रत्येकाला खुश ठेवणं शक्य नसतं. नंबर 13 मित्रांनो, सोशल माध्यमावर मर्यादा ठेवा. आजकाल अनेक वाद सोशल माध्यमांमुळे होतात. तुमचे फोटो, यश, खर्च किंवा वैयक्तिक गोष्टी सतत टाकल्याने काही लोकांमध्ये जळफळाट वाढतो आणि नंतर त्याचे परिणाम प्रत्यक्ष आयुष्यात दिसतात. त्यामुळे काय शेअर करायचं आणि किती शेअर करायचं यावर नियंत्रण ठेवा. नंबर 14 मित्रांनो, स्वतःचा आत्मसन्मान जपा. नातं टिकवण्यासाठी स्वतःचा अपमान सहन करणं ही चुकीची सवय आहे. कुणी सतत कमी लेखत असेल, अपमान करत असेल किंवा तुमचं महत्त्व कमी करत असेल तर तिथे थांबा, स्पष्ट बोला किंवा अंतर ठेवा. आत्मसन्मान गेला की नात्याला काहीच अर्थ राहत नाही. नंबर 15 मित्रांनो, अपेक्षांचं ओझं कमी ठेवा. भावकीत आपण केलं तर समोरचाही करेल अशी अपेक्षा ठेवली जाते, पण आजच्या काळात सगळेच आपापल्या फायद्याचा विचार करतात. तुम्ही मनापासून मदत केली म्हणून समोरचाही तसाच वागेलच असं नाही. त्यामुळे अपेक्षा कमी ठेवल्या की निराशा कमी होते आणि मन शांत राहतं. नंबर 16 मित्रांनो, प्रत्येक नातं सारखं नसतं हे स्वीकारा. भावकीतले सगळे लोक तुमच्यासाठी सारखे असतीलच असं नाही. काही खरोखरच साथ देणारे असतात, तर काही फक्त नावापुरते. सगळ्यांना एकाच मापात मोजण्यासाठी चूक करू नका. कोणावर किती विश्वास ठेवायचा आणि कोणाशी किती जवळीक ठेवायची हे ओळखणं महत्त्वाचं आहे. नंबर 17 मित्रांनो, लोक काय म्हणतील या भीतीतून बाहेर पडा. अनेक निर्णय आपण फक्त भावकी काय बोलते या भीतीने घेतो, पण लोकांचं बोलणं कधीच थांबत नाही. तुम्ही काही केलं तरी बोलतील आणि नाही केलं तरी बोलतील. त्यामुळे स्वतःच्या मनाला योग्य वाटेल तेच करा. तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे, इतरांना नाही. नंबर 18 मित्रांनो, सतत स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. काही लोक तुम्हाला मुद्दाम कमी लेखतात किंवा प्रश्न विचारतात जेणेकरून तुम्ही स्वतःला सिद्ध करावं. पण प्रत्येक वेळी उत्तर देणं किंवा स्वतःची किंमत दाखवणं आवश्यक नसतं. तुमचं काम, तुमची प्रगतीच तुमचं उत्तर असतं. नंबर 19 मित्रांनो, वेळेवर नाही म्हणण्याची कला शिका. भावकीत नकार देणं कठीण वाटतं, पण ते खूप गरजेचं आहे. वेळेवर नाही म्हटलं नाही तर नंतर मोठा त्रास होतो. सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, पण हळूहळू लोक तुमची मर्यादा समजू लागतात आणि अनावश्यक अपेक्षा ठेवत नाहीत. नंबर 20, नात्यात अंतर ठेवणं म्हणजे तोडणं नाही. अनेकांना वाटतं की अंतर ठेवणं म्हणजे नातं तोडणं, पण खरं तर थोडं अंतर ठेवलं की नातं जास्त टिकतं. सतत संपर्कात राहिलं की वाद वाढतात. गरजेपुरतं बोलणं, भेटणं आणि बाकी वेळ स्वतःवर लक्ष देणं हेच योग्य आहे. नंबर 21, स्वतःच्या कुटुंबाला प्राधान्य द्या. भावकीत अनेक वेळा आपण बाहेरच्या लोकांसाठी धावतो आणि स्वतःच्या घरच्यांकडे दुर्लक्ष करतो, पण शेवटी तुमच्यासोबत कायम राहणारे तुमचे घरचेच असतात. त्यामुळे तुमचा वेळ, ऊर्जा आणि प्रेम सर्वात आधी तुमच्या कुटुंबासाठी ठेवा मित्रांनो. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला कशा प्रकारे व्हिडिओ आवडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इतरांना शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.